घे फणे घे काय बोलतात. कॅमेरा लांब ठेवते, माझा काय हालत आहे. ते उचलू शकते, तुम्ही उचलू नका. रे पोरगी येणार आहे तुमच्या सणाला. सुने सुंदर दिसतोय ह्याचा व्हिडिओ मी सविस्तर वेगळा करणार आहे. एक बाहेर गेल्यानंतर मुलीला कसं देतात ना, तसं काय ना काय ते नेहमी मला देतात. आड्या आलेत नऊवारे आणि ते किती मोठं गटूड आहे ते तुम्हाला मी दाखवते. झालेला असतो की महिन्यातून रोजची एक साडी आली. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा ड्रेस खूप जर दिसतोय ह्याचा व्हिडिओ मी सविस्तर वेगळा करणार आहे. आज मी नैनाकडे गेले होते. तिच्या घरी सत्यनारायणची पूजा होती, तर जेवणासाठी आमंत्रण केलं होतं. तर खूप छान असं पूजा मांडली होती. मी तिथलं कुठलंही शूट घेतलं नाही, कारण मी आरती झाल्यानंतर गेले होते. नैनाच्या सासूबाई खूप प्रेमळ आहेत आणि मी गेले की आवर्जून त्या माझ्याशी गप्पा मारत बसतात. म्हणजे कधी काही गेलं तर भाजी काय का असे ना, असं ते एक बाहेर गेल्यानंतर मुलीला कसं देतात ना, तसं काय ना काय ते नेहमी मला देतात. तर आज जेवण होतं आणि माझ्याच बाजूला बसल्या होत्या त्या जेवायला. इतकं छान वाटत होतं. म्हणजे स्वभावाने खूप चांगले आहेत. मैत्रिणी तर असतात, पण घरचे पण तितके सगळे जे म्हणजे घरचे लोक तितके चांगले असतील ना, आपणाला खूप छान फिलिंग येते. आणि तिची जाऊबाई आहेत मोठ्या आणि छोटी एक आहे. तर हा ड्रेस तिच्या जावेला इतका आवडला बोलते मी 4-5 साड्या देते तुम्हाला जे हवं ते म्हणजे ड्रेस शिवून द्या आणि नऊवारी पण शिवायचं आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की हा स्टिच केलेला ड्रेस हा माझ्या मैत्रिणीचा आहे. तर मी सहज शूट करत होते, तर मी तसंच तिच्याकडे पूजेला गेले होते. तर हा आधीच ऑलरेडी पाहिलेला आहे तुम्ही. म्हणजे एक अशा कलरमध्ये मरून बॉर्डर होता, तोही खूप जणांना आवडला होता. ह्याच्यात थोडंसं चेंजेस केले. तर आत्ता परवा रक्षाबंधन आहे. हा व्हिडिओ कदाचित रक्षाबंधनच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी येईल. जर खास साड्या आलेत नऊवारे आणि ते किती मोठं गटूड आहे ते तुम्हाला मी दाखवते. ओ देत आहे का ते मला? सर घेऊन आलेत आणि मी कालच त्यांना कॉल करून विचारलं होतं की काही साड्या आहेत का, कारण मला त्याप्रमाणे मला दुसऱ्यांचे ड्रेसेस शिवायला तसं प्लॅनिंग करावं लागेल. जे काही होते ह्याचे रक्षाबंधनचे ते माझे सगळे शिवून झालेत ऑलरेडी. आज मी चिकनकारी ब्लाउजेस शिवले, कारण ते मला पार्सल पाठवायचं आहे. असेच असेल म्हणजे दुसरं बाजूला जी बिल्डिंग आहे तिथं थोडंसं बोलणं चाललं आहे, कारण सुट्ट्या आहेत आता बऱ्याचशा. तर जे गटूड आणले ते मला उचलायला जमत नाही, मी त्यांना आणून द्या बोलते. थंबनेलमध्ये मी नैनाचा फोटो लाईन, माझा नैनाचा. बाकी कोणासोबत मी फोटो काढलेले नाही आहे. तर नऊवाऱ्यांसाठी मी त्यांना आधीच विचारलं होतं की नऊवाऱ्या आहेत का आत्ता शिवण्यासाठी, म्हणजे रक्षाबंधन किंवा पुढे ह्याच्यासाठी. ते बोलले आता कुणाचंच आलेले नाही आहे. त्यामुळे मी थोडीशी निवांत होते. म्हणजे ऑलरेडी मी आज चिकनकारी ब्लाऊज शिवले, दुसरे काही पॅटर्न होते ते शिवायचे होते आणि 1 पीस शिवले तिघी बहिणींसाठी. खूप छान असा साडी दिली होती, जुनीच साडी वापरलेली, पण खूप छान ड्रेसेस झाले. तो व्हिडिओ तुम्हाला आधी पाहिला असेल किंवा रक्षाबंधनच्या दिवशी. सगळा माझा गोंधळ होत आहे, कारण व्हिडिओ मी ऑलरेडी शेड्यूल बनवून ठेवलेलं आहे, पण हे वेळेवरती आलेले आहेत त्यामुळे. तर आता जे किती साड्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. जे रेग्युलर अगर मी शिवत असले, मला जेव्हा रेग्युलर साड्या येतात ते तर शिवून होतं. एक दिवस आधी विचारते आणि दुसऱ्या दिवशी मला कॉल येतो की 7-8 साड्या आहेत. मग सर घेऊन आलेत, ते द्या गटोडं उचलत आहे का बघू. मी त्यांना गटोडंच बोलाले. किती साड्या आहेत बोललेत? हा मेरे को मालूम नाही. हे बघा ह्यांची भाषा. व्हिडिओ तुमच्याकडे कॅमेरा फिरवू. अरे ते गाठोडा दिला, उचलून आणला बाई. ते घे किती हे बघा असं एकाचं काय बोलायचं, याला काहीतरी बोलतात. थांबा ह्याच्यात दिसत नाहीये. जर कॅमेरा लांब ठेवते, माझा काय हालत आहे. ते उचलू शकते, तुम्ही उचलू नका बोलले. काय बोलायचं ह्याला? काय घे बोलतात, घ्या घे फणे घे काय बोलतात गावडे केसावरती. काय माहिती, मी नाही विकला. तू म्हणजे मी विकले, म्हणजे मी माझं घराणा ह्याचं आहे असं वाटतंय का तुम्हाला? आमच्याकडे कन्नड मध्ये बोलत होते त्यामुळे माहिती. कन्नड मध्ये काय बोलतात ते सांगा, मी रिपीट करते. काय माहिती नाही. अरे ओझं व्हावं लागले, पटकन सांगा.
ते कशाला विकतात? ते साड्या विकायला थोडी येतात. साड्या विकणारे पण विकतात ना. कसं विकतात? काय माहिती. दारावर आलोय येणार आहे, पोरगी येणार आहे तुमच्या सणाला, सुनेसाठी घ्या, नातेसाठी घ्या आणि मुलीसाठी घ्या, रक्षाबंधनसाठी घ्या, दुसऱ्याच्या साड्या घ्या, आपलं काहीच नाही याच्यामध्ये घ्या. मी ह्याचे पदर बिदर दाखवत नाही, किती साड्या ते दाखवते. ते 7-8 बोललेत. मी त्यांना म्हणले असं कसं सांगताय, रक्षाबंधनसाठी 3 ते 4 द्यायचे, बाकीचे नंतर द्यायचे. एक आणि नेव्ही ब्लू मरून बॉर्डर, हा एवढाच दाखवते मी तुम्हाला. आणि हे तुम्हाला लिहिलेलं आहे, ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. हे माझे डायरेक्ट आलेले नाही आहेत. खूप जणांना डाऊट येतं की असतात का. एक झालं. दुसरं 2 साड्या छान आहेत. साड्या मी नेहमी शिवते त्यातल्याच आहेत ह्या 2. ही मला खूप छान आवडले, कारण हे ऑलरेडी माझ्याकडे एक शिवायला आलेले का आहे, मंगळागौर आहे. ते रेंटवरच्यासाठी आम्ही हे मागवलेलं होतं, पण ते फोटो दाखवलं नाही तुम्हाला. टमाटो रेड कलर आहे. 3 एक छोटी आहे बोललेले 3, हा 4. धन्यवाद हा तुम्ही साड्या आणून दिल्या, कारण त्यांना जमत नव्हतं. म्हणजे ज्यांच्याकडून येतात त्यांनी स्टेशनला हे केलं, नाहीतर घरी आणून देतात. म्हणजे सरांना पाठवते, तर आज जाऊन आले. म्हणजे आपला पार्टनर आपणाला किती मदत करतो. पार्टनर म्हणजे माझा नवरा. तुम्ही असं वेगळा, असं मी अरेतुरी बोलते, त्यांना नाही अरेतुरी बोलत. का आहे हे किती झाले हो? 1 2 3 4, हे 5. हा पण नेव्ही ब्लू आहे, मरून बॉर्डर आहे. शक्यतो बॉर्डर सगळे ब्लू कलर. हां, एक आले पैठणी, ही द्यायची. हिला लई घाई आहे. आणि ही पैणी मंगळागौरीसाठी पण आलेली आहे. 1 2 3 4 5 6, बरोबर 7 साड्या. हे असे येतात. तुम्ही जावा, मी एवढं करून येते. सर बसलेत, मी त्यांना म्हणले ते उचलून द्या. दिसणार नाही तो, जावा. तुम्हाला कोण बघणार नाही आमच्या व्हिडिओमध्ये. जा. हे बघा असं असतं त्यांचं. तर हा एक. तर सांगण्याचा तुम्हाला व्हिडिओमध्ये हे दाखवण्याचं हे कारण एकच आहे की बल्कमध्ये जेव्हा तुम्ही ह्याचा आवाज जास्त मी ठेवत बोलते. बल्कमध्ये जेव्हा तुम्हाला ऑर्डर घेता तुम्ही, तर त्यावेळेस तुम्ही काहीही कारण सांगू शकत नाही. अगर ह्या 7 साड्या आल्या आणि मला 2 दिवसात हवे असेल, तर माझी सगळी ऑर्डर बाजूला ठेवून ह्या पूर्ण करून द्यावं लागतात. तेही तसे कधी मला असं इमर्जन्सी देत नाहीत. पण काल बोलणं झालं, एकही साडी नव्हती त्यांच्याकडे आणि वेळेवर एवढ्या साड्या आल्या. त्यामुळे आम्ही सणाच्या आधी 1-2 दिवस अशी कामं खूप फास्ट करून घेतो, म्हणजे ह्याला काय अडचण यायला नाही पाहिजे. ठीक आहे, आज माझं सगळं झालं होतं. उद्या एकच गाऊन शिवायचा होता आणि हे उद्याच द्यायचे आहेत. ह्याच्यातले 2 साड्या की 3 साड्या उद्या द्यायचे. तर एका दिवसाला मी आरामात 7-8 शिवू शकते, पण ते सकाळी 7ला बसलेले रात्रीपर्यंत. म्हणजे मी कुठंच उठत नाही. फक्त एक साडी शिवले की 10 मिनिटासाठी एक राऊंड मारते. पण तसं आता शक्यतो अलीकडे मी करत नाही, कारण पाठीला बिटीला त्रास झाला तर ते खूप असं महागात पडेल आपणाला. असंही माझी मोठी मुलगी श्रद्धा बोलते, आई थोडंसं कमी कर, काम कमी कर असं. पण नाही बाबा, काम कमी केलं की तिला मला करमणारच नाही आणि माझा वेळ नाही जाणार, उलटं मी त्रास देईन तुम्हाला. कारण मी 4 दिवस करून बघितलं, तर ते बोलतात आई काम चालू कर तुझं. तर अशा प्रकारे ऑर्डर असतात. जेव्हा तुम्ही म्हणजे एक हे असतं तुमचं, काय बोलतात, ज्यांच्या म्हणजे त्यांच्याशी माझं काय बोलते यार मी नेहमी, माझ्या लक्षात काय ना, ज्यांच्याशी मी डील केलेलं आहे, म्हणजे ज्यांच्याशी असं इतका झालेला असतो की महिन्यातून रोजची एक साडी आधी तुम्ही शिवून द्यायचं आहे. 2 दिवसाला 2 आल्या तर शिवून द्यायचं आहे. आठवड्यात 1 आलं तर शिवून द्यायचं आहे. आठवड्यात 1ही नसलं तर काही नाही. म्हणजे फिक्स नसतं हे काम. आलं तर आठवड्यात 7-7 8-8 साड्या येतात, नाहीतर एखादी येते. आलं तर महिन्याला 20-25 येतात. आलं तर एखाद्या महिन्यात 1 पण येत नाही, असं सगळं असतं. तर तुम्ही जेव्हा त्यांच्याशी करार करता तिथं तुम्हाला काहीही बोलू शकत नाही. त्यामुळं तुम्ही मॅनेज करायचं, कशा पद्धतीने करायचं. तर मला होऊन जातं, तेही समजून घेतात. सणवार असले किंवा हेही असले तर शक्यतो तेही वेळ मागून घेतात. पण आता रक्षाबंधन आहे आणि मंगळागौर आहे, तर त्यातले रक्षाबंधनचे 2-3 आणि बाकीचे मंगळागौरीसाठी आणि बाकीचे रेग्युलरचे असतात माझे असतात. तर अशा पद्धतीने मी हे करते. असे गटुड्याचे गटुडे माझ्याकडे शिलायला येतात.
हा व्हिडिओ करण्याचा हाच उद्देश होता. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की कधी कधी हे साड्या शिवल्यानंतर बऱ्याचदा मला व्हिडिओ करायला जमत नाही. आता समजा उद्या ह्याच्यातल्या 2 साड्या आहेत, एक 1 पीस शिवायचं. 1 पीस तर कुठल्याही परिस्थितीत मला द्यायचं 2, त्यात एखादं ब्लाऊज किंवा 2 ब्लाऊज आले किंवा 1 पीस आलं, एखादी नऊवारी आली तर मी ते पूर्ण शिवते. त्याचा व्हिडिओ मी शूट करत नाही. आजही मी थोडीशी नैनाकडे गेले होते पूजेसाठी, त्यामुळे थोडासा मी निवांत होते. त्याप्रमाणे मी शेड्यूल केलं होतं. कारण मध्ये पण एकदा पूजा झाली होती तेव्हा ते घरच्या घरी होती. ह्यावेळेस तिने खूप आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं. काय जेवणात होतं तो व्हिडिओ मी टच करते. बाकी मी कुठलाही तिथला शूट घेतला नाही आहे, कारण मीही ऑलरेडी थकून गेले होते दिवसभराच्या ह्याच्यात. आणि नंतर तिचं ते घागऱ्याचं जे ते करायचंच आहे, ते श्रावणमध्येच पहिल्याच ह्याला सोमवारी करते म्हणून होते. 2 सोमवार गेले, अजून तिचं ते शूट झालं नाही. तेव्हा तर तिची ओळख करून देणार आहे. कधी तर परत निवांत जाईन तिच्या घरी. बरेचसे कार्यक्रम असतात तिच्याकडे, नवरात्री असते, सगळं असतं. त्यावेळेस थोडंसं माइंड माझंही रेडी असायला पाहिजे. कारण मी तिच्या घरच्यांना थोडाफार म्हणजे सासूबाईंना सासऱ्यांना जावेला ते थोडंसं ओळखते. पण आज मी जास्त लोकांशी तिथं कनेक्ट झाले, तर पुढल्या वेळेस मी कॅमेरा काढायला मलाही इझी पडेल. आणि तिच्या सासूबाई सगळ्यांची ओळख करून देतात आणि सगळ्यांना सांगतात खूप छान नऊवारी शिवते, खूप छान ड्रेस शिवते, खूप छान 1 पीस शिवते, टॉप शिवते, ब्लाऊज शिवते. म्हणजे माझी मैत्रीण जितकं सांगते त्याच्यात म्हणजे दुपटीने तिच्या सासूबाई सांगत होत्या. त्यांचं खरंच मला खूप कौतुक वाटत होतं. फक्त एक येणं जाणं, एक मैत्रीचं नातं आहे, पण आपल्या मैत्रिणीची सासू आपल्याशी इतक्या व्यवस्थितपणे आपल्याशी बोलते, आपल्याबद्दल इतकं तिला म्हणजे प्रेम आहे आणि आपलं काम जे करते ते इतकं छान सगळ्यांना सांगते, तर त्याचं खरंच सांगते कौतुक आहे. असं म्हणजे ती तिघी सुनांचंही ती एवढंच ती लाड करतात त्या. तर सुनांचं तर करतात, पण सुनांच्या मैत्रिणींचं पण करतात. असे असले ना, मग आपल्याला सपोर्ट मिळाला की आपण खूप पुढे जाऊ. तर तुमच्याही घरी कोण काम करत असेल तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा. बहीण असो, आई असो, कोणीही असो, जाऊ असो, कोणीही असो. म्हणजे पुरुषांनी तर करायचंच आहे, पण स्त्रियांनी पण सपोर्ट करायचं. एकमेकांना समजून घेतलं की नक्की काम होतं. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ह्या साड्या शक्यतो मी दाखवेन व्हिडिओमध्ये शिवल्यानंतर, प्रयत्न करते. तर चालेल, हा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या ड्रेसचा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे, नक्की पहा. ही आहे नैना. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही तिला पाहिलं आहे. लवकरच तिचा घागऱ्याचा व्हिडिओ आम्ही शूट करणार आहे. तिला बघू कधी वेळ मिळतं. श्रावणच्या सुरुवातीलाच करायचं म्हणत होतो, पण वेळ लागला. खूप छान मस्त अशी ती तयारी केली होती, कारण मेकअपमॅन आहे, ब्युटिशियन आहे, त्यामुळे खूप छान तयारी करते. आणि जेवणासाठी काय काय होतं ते सांगते. पुरी, गुलाबजामुन, डाळ भात, जिलेबी, काजू कतरी, पापड, मिक्स भाजी, पनीर भाजी, सलाड, घरचं लोणचं, असं जेवण. माझ्याकडून काय गडबड झाली हे क्लिप आहे का मग लक्षात येईल. रक्षाबंधनचे तिथे मी नऊवारी आणि 1 पीस शिवलेत खास नऊवारीसाठी, तिघी बहिणींसाठी. खूप